नमो भगवते वासुदेवाय। अध्याय 13। वदे श्रीपती क्षेत्र बोलती पार्था या देहाते, याते जाणे तया बोलती क्षेत्रज्ञ से ज्ञाते। सर्व क्षेत्री मीची किरीटी क्षेत्रज्ञ वसे जाण, क्षेत्र क्षेत्रज्ञासी जाणणे तेची मानितो ज्ञान। क्षेत्र कोणते कसे कोणते तद्विकार कोठून, क्षेत्रज्ञ कसा कोण ऐकते संक्षेपे सांगेन। हे चिरिषजने परोपरीने नानाविध छंदात, असे गायले आणि विवरिले श्रुतीत उपनिषदात। कार्यकारणी निर्णय करुनी बहुविध दृष्टांतानी, सप्रमाण हे कथिले ब्रह्म प्रतिपादक वाक्यांनी। पांची भूते अहंकार तो बुद्धी मूळ व्यक्त, मन दशेंद्रिये पाच आणखी पाच विषय ते येथ। द्वेष आणि सुख दुःख चेतना इच्छा धृती संघात, संक्षेपे हे क्षेत्र वर्णिले असे विकारे युक्त। पृथ्वी पाणी तेज समिरण गगन पाच ही भूते, प्रकृती तत्व जे मूळ बोलती अव्यक्त असे त्याते। पाप पुण्य सुख दुःख निवडणे हे निर्मळ हे मैळ, ब्रह्म जीव संबंध सांगणे हा बुद्धीचा खेळ। जसा किरीटी असेची काष्ठी अग्नी सर्वथा गुप्त, अहंकार तो तसा राहतो प्रकृती माझी साध्यंत। पाची भूते पावती जिथे ऐक्य अशा देहात, मी म्हणतो जो नाचवितो चहूकडे निभ्रांत। वाया मन हे नाव तत्वता कल्पनाची सावयव, जेणे संगे जीव दशाये सद्वस्तुसी सदैव। नेत्र श्रोत्र घ्राण रसत्वक ज्ञानेंद्रिय पंचक हे, हस्तपाद मुख शिस्न गुदशी पाच आणखी पाहे। स्पर्श रूप रस गंध पाचवा जाण शब्द गगनाचा, पंचविध असा विषय सर्वथा असे ज्ञान करणांचा। देणे घेणे आणि चालणे शब्द बोलणे वाचे, मलमूत्राचा त्याग पाच हे विषय कर्म करणांचे। इंद्रिय वृत्ती विलीन होती हृदयाच्या एकांती, जीवाशिवाची पडता गाठी होय तेची सुख म्हणती। न पावता ही अशी अवस्था भ्रांत होऊनी जगणे, विषयी रमणे केविलवाणे दुःख तेची तू जाणे। आणि इच्छिले अमिष न मिळे इंद्रियासी सेवाया, असा पडे जोडाव पांडवा द्वेष से नावतया। चैतन्याची सत्ता साची असंग साक्षी भूत, जाण शरीरी सर्वतोपरी तिची चेतना येथ। भूतकाळची गोष्ट आठवे अथवा कानी येई, तदा अंतरी स्वभावताजी जागृत वृत्ती होई। आणि पांडवा वाटे व्हावा तो विषय प्राप्त, तिची सर्वथा असे बोलिली इच्छा जाण यथार्थ। या देही सहकार्य ठेविते जी पांची भूतांचे, त्या शक्ती ते जाण भारता नावधृती असे साचे। 36 समुदय तथा संघात असे नाव, क्षेत्र से हे तुझ सांगितले विशद करुनिया सर्व। तरी सर्वथा ऐकतु आता ज्ञान लक्षणे पार्था, जी स्वभावता अंगी बाणता लाभे मुक्तावस्था। नमस्कारुनी केला कोणी कधी मान सन्मान,
तरी मरण ते गमे तया ते अमानित्व हे जाण. मुखे न बोले जरी बहु केले उपकार जगावरती. झाकी निपजे दान पुण्य जे अदंभित्व ते निरुती. हळुवारपणे पाय ठेवणे चालताची भूवरती. स्पर्शे जीवा तयासी सुख विश्रांती. स्नेह पाजरे पुढा अक्षरे धावती तया मागे. बोलन चकुणा कुपे अर्जुना अथवा वरमी लागे. परिमित बोले शब्द कोवळे सत्य आणि सुरसाळ. हितप्रद भले सहज उसळले जसे अमृत कल्लोळ. कृपा दृष्टीने घडे पाहणे जया भूत मात्रास. बुडत्या जीवा हात द्यावया कधी न मानी त्रास. काया वाचा मने सर्वथा विश्वहितास्तव झटणे. परपीडा नच कधी चिंतणे तीची अहिंसा जाणे. तरी स्वभावे जे जे पावे जगी प्रिया प्रियते ते. निवांत सोशी सर्वथा अशी क्षांती बोलिली येथे. निस्पृह बोले निर्भय डोळे अंतःकरणी सरळ. आर्जव नावे हे जाणावे ज्ञान लक्षण प्रबळ. नित्यांतरी सर्वतोपरी श्री सद्गुरुचे ध्यान. निधान पार्था तेची सर्वथा तेची सुख समाधान. गुरुदेव पिता गुरुची देवता सर्वथैव गुरुमाता. नेणे पार्था मार्ग अन्यथा जो गुरु सेवे परता. न जाय तीर्था न च धरी व्रता नेम धर्म न च पाहे. क्षणहि न राहे गुरु सेवे विण आचार्योपासन हे. अंतरी भला निर्मळ झाला आत्मज्ञाने श्रेष्ठ. बाह्य भागतो कर्मेची धुतो जाण शौचते तेथ. नढळे चित्ती जरी उसळती सुख दुःखांच्या लाटा. स्थिर स्वरूपी वृत्ती जाहली ते स्थैर्य नरश्रेष्ठा. मन जतन करी नित्यांतरी सावध राहे पूर्ण. काढून घेतो विषयातून तो आत्मा विनिग्रह जाण. मानिव मना समान नाना विषय सर्व ते. स्वर्ग सुख ही ते तुच्छ जया ते वैराग्य से निरुते. हे मी केले सिद्धी पावले मजमुळेची हे साच. अशी अहंता नशिवे चित्ता अनहंकार साच. जन्म मृत्यूचे वार्धक्याचे नाना व्याधिगणांचे. भान राखणे सदांतरी तसे दुःख दोषांचे. गृहसुत दारादिकी न थारा मोह ममत्वा देणे. इष्टानिष्टी सदा किरीटी समत्व चित्ती असणे. अनन्यतेने माते भजणे मीची होऊनी निरुते. करणे विजनी वस्ती विटूनी बहुजन संमर्दाते. अध्यात्मी दृढ बुद्धी ठेवणे आत्मानात्म विवेक. तत्वज्ञाने ज्ञेय देखणे सर्वत्र सदा सके. अशी रहाटी दिसे किरीटी ज्याच्या देहाधारे. मूर्तिमंत ते ज्ञान अवतरे जाण मनुष्याकारे. डोलत जैसा दिसे आवळा तळहाती वाटोळा. पार्था पाहे तैसे तुझ हे ज्ञान दाविले डोळा. ह्या ज्ञानाशी विपरीतशी सर्वथैव जी दिसती. ती ती जाणे सर्व लक्षणे अज्ञानाची निरुती. ज्ञेय काय ते कथितो तू ते ऐक अर्जुनाता. जया जाणता पुरुष तत्वता भोगी मुक्तावस्था. अनादि परते असे जया ते परब्रह्म हे नाव.
राहे सहजे सर्वथैव जे गिळूनि सत्सद्भाव नसे म्हणावे तरी स्वभावे दिसते विश्वाकार विश्व म्हणावे तरी सर्वथाही माया साचार मृत्तिका घटी की तंतुपटी अभिन्न एकची पाहे तैसे निरुते सर्वात्मकते सर्व होऊनी राहे जिथे पहावे तिथे तया ते मुखे मस्तके डोळे हात पायही तसे चिराही जग व्यापुनी सगळे एकची असता नुरे तत्वता व्याप्य व्यापका ठाव द्वैत बोलुनी परी दाविती अद्वैताचा भाव जरी सर्वतो परिभासतो इंद्रिय गुण आभास तरी इंद्रियातीत भारता सहजे जाणतयास अलिप्त परिते धारण करिते पहा सकल विश्वास निर्गुण मानी भोग त्रिगुणी जरी घडे हि तयास ते प्राण्यांच्या आत राहते तसे असे बाहेरी चराचरी ते भरुनी राहिले ते जवळी ते दूरी अति सूक्ष्मत्वे असे स्वभावे नचते इंद्रिय गम्य तर्क नच शिवे तिथे जाणते मन बुद्धीसी अगम्य अविभक्त से परंतु भासे विभक्त से ते भूती ते भूतादिक चराचराचे असे चिकारण निरुती पार्था पाळी सृजी संहरी तेची भूत मात्रास महाशून्य ते त्रिगुणा सहजे राहे गिळूनि नभास ते अग्नीचे दीपन साचे ते जीवन चंद्राचे बोलती तमा पलीकडे ते महातेज तेजाचे ते आदीचा आदि सर्वथा ते वृद्धीची वृद्धी ते जीवाचा जीव पांडवा ते बुद्धीची बुद्धी ते कानाचे कान मनाचे मनही तेची तू जाण ते जिगतीचे चरण अर्जुना ते प्राणाचा प्राण ते नयनाचे नयन हि तेणे आकारे आकार विस्तारे विस्तार हि तेणे संहारे ते भूमीची भूमी जळते राहे पिवनी जळास होय निशिदिनी दिवे लावणी जाते जेते जास श्वासोश्वास हि ते पवनाचा गगनाचा अवकाश ज्ञेयते असे जेणे भासे आघवाची आभास विश्वात्मकते विश्वरूपते व्यापुनिया विश्वास असे एकले गिळूनि राहिले जे द्वैत्वाद्वैतास जया देखता अटे द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी जेथे ज्ञाता ज्ञान तत्वता ज्ञेय रूपती होती ज्ञान ही निरुते तसे ज्ञेयते ज्ञान गम्य ही तेच असे चिरदयी सर्वा ठाई जगी दुचे नाहीच असे क्षेत्र हे असे ज्ञान हे असे ज्ञेय हे पाहे करुणी सोपे तुझ संक्षेपे सांगितले पार्था हेची जाणती म्हणूनी होती पात्र जगी मदभक्त सहजे येथे सायुज्याते करुणी घ्यावया प्राप्त प्रकृती पुरुष ही तत्वे दोन्ही अनादि ऐसे मानी प्रकृती तत्व ते क्षेत्र सर्वथा पुरुष क्षेत्रज्ञ गणी केवल सत्ता तोची तत्वता पुरुष बोलिला येथ कर्म जात ते पार्था निरुते प्रकृती तत्व निभ्रांत महदाधिक हे विकार पाहे प्रकृती पासूनी होती तसे सर्वथा त्रिगुण ही पार्था सत्वाधिक संभवती कार्यकारणा जाण अर्जुना प्रकृती बोलती मूळ सुख दुःखाचे भोग भोगणे हा पुरुषाचा खेळ
प्रकृतिवश हा पुरुष भोगितो प्रकृतिजन्य गुणभोग. शुभाशुभतया जन्म घ्यावया लावितोची गुणसंग. असे तत्वता त्याची सत्ता तो अजव्यय पाहे. परंतु माया संग धरून या जन्म मृत्यू तेला आहे. सर्वद्रष्टा भरता भोक्ता महेश्वर अनुद्याता. असे शरीरी सर्वतोपरी पार्था त्याची सत्ता. परमपुरुष तो तेवी बोलती परमात्मा हितया ते. पुरुष प्रकृती विवंचनाती तुझ सांगितली येथे. तो पुरुष असा आणि गुणमयी अशी प्रकृती तो जाणे. सर्वथा तया नच धनंजया पुनरपि जन्मा येणे. असो शरीरी तो संसारी करो हि कर्मे सारी. परी अंतरी सर्वतोपरी अहम ममत्वान धरी. म्हणुनी देही विदेहत्वते तया लाधले जाण. स्वानुभव बळे सहज खुंटले जन्म आणखी मरण. कुणी अंतरी ध्यान धरून या आप आपणा बघती. सांख्ययोग जो कुणी अन्यते कर्मयोग आचरती. स्वये नेणती कुणी किरीटी अशा विविध मार्गास. परी ऐकती संत जनोक्ती ठेवून या विश्वास. आणि वर्तती तसेची भजती तत्पर होऊन माते. तेही तत्वता तरती पार्था सर्वथैव मृत्यू ते. असे सकल हे योगी पाहे आत्मरूप अनुभविती. विविध साधना करुनी अर्जना मुक्त सर्वथा होती. जे जे काही स्थावर अथवा जंगम निपजे येथे. जाण क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या संयोगे सर्वहिते. तरी अर्जुना एकची नाना नाशिवंत भूतात. समविनाशी ईश्वर पाहे तो ज्ञाता निभ्रांत. असोत नाना दीप अर्जुना जैसे एकची तेज. सर्वाभूती समान तैसे आत्मतत्वते सहज. स्वानुभावे सर्वत्र आघवे ईश तत्व जो पाहे. आत्मनाश तो न करी सहजे परमगती ते लाहे. प्रकृतीची करी कर्मे सारी आत्माश्रय मात्र. तो नच करता न वा करविता जरी भरला सर्वत्र. परमात्म्याचे असेची साचे जया जाहले ज्ञान. जाणे पार्था तोची सर्वथा जगी ज्ञान संपन्न. एकची सोने होऊन लेणे नटले विविधाकारी. नाना रूपी नटे ते विते आत्मतत्व विकारी. सर्वाभूती अशी प्रचिती एकत्वाची येता. पावे ज्ञाता तोची तत्वता ब्रह्मरूपता पार्था. अनादि निर्गुण अव्यय म्हणून हा परमात्मा येथ. राहे देही तरीन काही करीन होई लिप्त. तो अमूर्त नामूर्त अर्जुना तेवी एक ना विविध. तो आत्मत्वे असे स्वभावे नसे मुक्त ना बद्ध. जळात भासे रविबिंब जसे तयात रवितो नाही. भरत सत्तमा तो परमात्मा तसाची पाहे देही. क्षणभंगुर हे शरीर पाहे आत्मा शाश्वत नित्य. तेवी सर्वथा शरीर मिथ्या आत्मा निर्गुण सत्य. सूक्ष्म म्हणून ते लिप्त न होते जसे सर्वगत गगन. भरला देही सर्वत्र तसा अलिप्त आत्मा जाण. जसा प्रकटवी एकला रवी पार्था सकलही लोक. क्षेत्राभास प्रकाशक तसा क्षेत्रज्ञ से देख. लटिकी सृष्टी लटिकी प्रकृती लटिकी नाना भूते. विश्वी भरले सत्ये कले आत्मतत्व शाश्वतते.
क्षेत्र आणखी क्षेत्रज्ञाचा असा भेद ओळखिती, ज्ञानदृष्टीने प्रकृती लंघुनी ते ब्रह्मत्वा येती. क्षेत्र आणखी क्षेत्रज्ञाचा असा भेद ओळखिती, ज्ञानदृष्टीने प्रकृती लंघुनी ते ब्रह्मत्वा येती. क्षेत्र क्षेत्रज्ञ भेदाचे असे जात निवेदन, तोची भावार्थ गीतेचा हा अध्याय त्रयोदश. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.